अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी करत एका वृद्ध शेतकऱ्याला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले आहेत. खत खरेदीसाठी आलेल्या 73 वर्षीय वृद्धाची फसवणूक करून 10,000 रुपये हिसकावणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच अटक केली आहे. आरोपींकडनं रोख रक्कम, मोबाईल आणि मोटरसायकल असा तब्बल 58,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरुड तालुक्यातील गाडेगाव येथील 73 वर्षीय गणपत बांबल हे खत खरेदीसाठी राजुरा बाजार येथे आले होते. याचवेळी चेहऱ्यावर दुपट्टा बांधलेल्या एका इसमाने त्यांच्याशी संवाद साधत वडील दवाखान्यात असल्याचे खोटे सांगितले आणि मोटरसायकलवर बसवून शाळेजवळ नेलेत. तेथे चिल्लर पैशांच्या बहाण्याने वृद्धाने खिशातील पॅकेट बाहेर काढताच आरोपीने 10,000 रुपयांची रक्कम हिसकावली आणि मोटरसायकलवरून पसार झाला. या घटनेनंतर वरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोर्शी मार्गावर नाकाबंदी करून मनीष अनिल जोशी या आरोपीला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडनं 6,300 रुपये रोख, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटरसायकल असा एकूण 58,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईमुळे वृद्ध इसमाची लूट करणारा आरोपी गजाआड गेला असून अमरावती ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. वृद्धांची फसवणूक करून लूट करणाऱ्या आरोपीला अमरावती ग्रामीण पोलिसांनी अटक करत गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना सतर्क राहण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.